आणि आता पाहूया जिल्ह्यातल्या बातम्या आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यातून। पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर ॲक्शन मोडवर आलेले आहेत। शहरातल्या पावसाळी कामं आता एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिलेत। मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। पुणे शहरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे। होर्डिंगची पाहणी करण्यासाठी 5 पथकांची नियुक्ती केली आहे। या पथकांनी हडपसर परिसरामध्ये 4 होर्डिंग जमीनदोस्त केल्याची माहिती महापालिकेने दिली आहे। पुणे महापालिकेची राज्य शासनाकडे तब्बल 3045 कोटींची थकबाकी आहे। हा निधी तातडीने मिळवून देण्याची मागणी सजग नागरिक मंचाकडून करण्यात आली आहे। तसंच हा निधी मिळाल्यास करवाढ टाळता येणार असून शहरातले आमदार आणि मंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। गेल्या 2 दिवसांपासून पुणे शहरातल्या तापमानात वाढ झाली आहे। त्यामुळे सकाळी आणि रात्री काहीसा गारवा असला तरी दुपारी उन्हाचा कडाका जाणवतोय। पुढचे 2 दिवस उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आणि पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून। नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागानं कुंभमेळ्यासाठी नियोजन सुरू केले आहे। अमृत स्नानाच्या दिवसामध्ये आपत्कालीन स्थितीसाठी नदी घाटाशेजारीच आयसीयू असणार आहे। तसंच घाटांवर आणि पार्किंगच्या ठिकाणी एकूण 51 तंबू दवाखाने असणार आहेत। येवल्यामध्ये शिवसेनेकडून मंत्री संजय शिरसाट यांचा रामगीत लॉन्स या ठिकाणी फटाके फोडून स्वागत करण्यात आलं। यावेळी शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी आणि नगरसेवक तसंच इतर पदाधिकारी उपस्थित होते। नाशिकमध्ये शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून एका ज्योतिषानं फसवणूक केली आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असं सांगून त्यानं गुंतवणूकदारांना 73 लाखांचा गंडा घातला। या प्रकरणात ज्योतिषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणि आता बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। यामध्ये शिपाई आणि बॅट्समन पदाच्या भरतीसाठी BE, BTech, MBA, MSc उत्तीर्ण झालेले तरुण आलेले आहेत। एकूण 4 उमेदवारांपैकी 1200 उमेदवार उच्च शिक्षित आहेत आणि यावरून बेरोजगारीबाबत चिंता व्यक्त केली जाते। अतिवृष्टीमुळे गेल्या वर्षी मराठवाड्यामध्ये मोठं नुकसान झालं आणि त्यासाठी राज्य सरकारनं मदतीचं आश्वासन दिलेलं होतं। मात्र अजूनही मदत मिळालेली नाही। रस्त्यांवर खड्डे, पुलांचं नुकसान, महावितरण तसंच पाणीपुरवठा अद्याप या कामांसाठी निधी मिळाला नसल्यानं शासनाची मदत ही फक्त कागदावर आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय। संभाजीनगरच्या सांगवी परिसरातल्या पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या एका कांद्याच्या ट्रकला अचानक आग लागली। पेट्रोल पंपावर डिझेल भरून ट्रक सुरू करत असताना स्टार्टरमध्ये स्पार्क झाला आणि ट्रकनं पेट घेतला। यामध्ये पेट्रोल पंपाचं छत जळालं।